बऱ्याच वर्षापासून इराणी खण आणि त्याच्या शेजारचे खण यामध्ये कोल्हापूर शहरातील आणि आसपासच्या सर्व ग्रामीण परिसरातील गणेश मूर्तींचं विसर्जन या ठिकाणी होत असतं। त्यामध्ये घरगुती गणपती असतील, सार्वजनिक गणपती असतील, या सर्वांचं विसर्जन या ठिकाणी होत असतं। त्या मूर्तीमध्ये असणाऱ्या कलरमध्ये असणाऱ्या केमिकलमुळे हे पाणी खराब होऊन त्याचा दुर्गंधी या ठिकाणी या परिसरामध्ये आसपासच्या अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर परिसरामध्ये या ठिकाणी पसरत होती। त्यामुळे नागरिकांना, येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना असेल, इथल्या स्थानिक नागरिकांना असेल, याचा बराचसा त्रास या ठिकाणी होत होता। त्यावेळेला आम्हाला एक संकल्पना सुचली होती की ऑक्सिजन पाण्यामध्ये मिक्स न झाल्यामुळे या ठिकाणी अडचण येते आणि त्यासाठी एक वेगळी संकल्पना म्हणून आम्ही या ठिकाणी कारंजा बसवून हा उपक्रम त्यावेळेला केला होता। साधारण 18 लाख रुपये त्यावेळी खर्च करून हे कारंजा आपण त्यावेळेला बसवला होता आणि त्यामुळं तिथील दुर्गंधी ही पूर्णपणे या ठिकाणी नष्ट झाली होती। आता आपण बघितला तर आदरणीय राजे क्षीरसागर साहेब यांच्या माध्यमातून कोल्हापुराचं वैभव असणाऱ्या रंकाळा परिसरामध्येही वेगळ्या पद्धतीचा एक कारंजा बसवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि लवकरच तो चालू होईल। कोल्हापूर शहरासाठीच नव्हे तर महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व पर्यटकांसाठी ती एक बघण्यासाठी चांगलं स्थळ त्या ठिकाणी निर्माण होते आणि पाण्याची दुर्गंधी दूर व्हावी, पाणी स्वच्छ राहावं, हा 2 उद्देशातून ही कामं या ठिकाणी केली जातात। त्याच अनुसरून या ठिकाणी दरवर्षी होणाऱ्या हजारो लाखो गणपती मूर्तींच्या विसर्जनाने त्यामुळं होणारं पाण्याचं प्रदूषण, यामुळे नागरिकांचा त्रास दूर होण्यासाठी केलेल्या संकल्पना होती। एक 4-5 वर्ष ती चालू होती, परंतु ज्या वेळेला ही खण साफ करण्यात आली गेल्या 2 वर्षापूर्वी, त्यावेळेला हा कारंजा बंद पडलेला होता। तो आम्ही पूर्ववत आता या ठिकाणी चालू केलेला एक 3 लाख रुपये खर्च या ठिकाणी करून महापालिकेमार्फत या ठिकाणी हा कारंजा पूर्ववत लोकांच्यासाठी सोयीसाठी या ठिकाणी चालू आहे। आपल्यामार्फत कारंजाचे नूतनीकरण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा ओढा या परिसरात वाढणार आहे, याबद्दल काय सांगाल? अजून बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी कारंजाबरोबरच करायच्या आम्हाला आहेत। रंकाळा परिसरामध्ये आता आपण बघितलं तर रंकाळ्याच्या दक्षिण बाजूलाच पर्यटकांचं प्रमाण हे जास्त दिसतं, परंतु त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था पुरेशी नसल्यामुळे बऱ्याचशा अडचणी या ठिकाणी आल्या। त्यामुळं आदरणीय पालकमंत्री आंबेडकर साहेब असतील, आदरणीय कोल्हापूर शहराचे आमदार राजे क्षीरसागर असतील, आदरणीय आमदार अमोल महाडिक साहेब असतील, या सर्वांच्या माध्यमातून रंकाळ्याचं चौफेर सुशोभीकरण व्हावं। आता आपण ज्या ठिकाणी उभारलेले तिथून हा वाशिनाक्याचा जो भाग आहे त्यामध्ये 2 जागा ह्या मत्स्यालय आणि इरिगेशन या 2 विभागांकडे ताब्यात आहेत। त्या जागा महापालिकेच्या ताब्यात द्याव्यात यासाठी आमचा एक प्रयत्न या ठिकाणी चालू आहे, जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारच्या येणाऱ्या पर्यटकांना मनोरंजनासाठीची साधनं या ठिकाणी बसवून त्यांना रंकाळ्याचा चौफेर या ठिकाणी आनंद घेता यावा, यासाठी विशेष प्रयत्न भविष्यकाळात या ठिकाणी होणार आहेत। आणि त्या अनुसरूनच कोल्हापूर शहरातील सर्व लोकांची सोय असणारी इराणी खण असेल, त्या परिसराचंही सुशोभीकरण याच्या आधी आम्ही साधारण 1 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी झाडं लावलेली आहेत। त्या ठिकाणी आपण बघाल तर ते जंगल सदृश्य परिस्थिती आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झाडं वाढलेली आहेत। भविष्यात ह्या ठिकाणी पर्यटकांचा ओढा वाढण्यासाठी नक्कीच ह्या परिसराचं सुशोभीकरण, यामध्ये लाईट, वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट बसवून येणाऱ्या लोकांना चांगली सोय करून देण्याचा आमचा मानस आहे। एकंदरीत आपल्या कामाचा जर आपण लेखाजोखा बघितला तर कोल्हापूर शहरातील एक हायटेक किंवा रोल मॉडेल म्हणून आपला प्रभाग ओळखला जातोय, नावारूपाला येतो, याबद्दल काय सांगाल? काम करत राहणे ही पहिल्यापासून आम्हाला शिकवण आहे आणि आताचे आपण महायुतीचे नेते बघत असाल तर सर्व दोन्ही या ठिकाणी आमदार शहराचे असतील, दक्षिणचे असतील, उत्तरचे असतील, पालकमंत्री साहेब असतील, आमचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत, उद्योगमंत्री आदरणीय उदय सामंत साहेब आहेत, या सर्वांचंच कोल्हापूरकडे एक विशेष लक्ष आहे आणि या शहराचा नागरिक म्हणून आपली आमची एक लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे की ह्या सर्व नेते मंडळींचा उपयोग करून घेऊन, त्यांचा फायदा करून घेऊन नागरिकांच्यासाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमच्या सर्वच नगरसेवकांचा महायुतीचा प्रयत्न असतो। प्रत्येक नगरसेवक आपण बघितला तर आपल्या भागामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो, त्या अनुषंगानेच आम्ही हा प्रयत्न करत असतो। काही वेळेला लवकर यश येतं, काही वेळेला वेळाने येतं,
परंतु प्रयत्न करत राहणे, काम करत राहणे ही पहिल्यापासून आम्हाला समाजातून आमच्या सर्व सहकाऱ्यांच्यातून असेल किंवा घरातून ही शिकवण असल्यामुळे आपण होत जातोय आणि आशीर्वाद अंबाबाईचे चांगले असल्यामुळं पाठीशी आमच्या असल्यामुळं ही कामं बरीचशी कामं ही आता उपनगरामध्ये या ठिकाणी होत आहेत. काय भरती नाही झाली तर फी परत? होय, अगदी बरोबर ऐकलत. आणि आम्ही फक्त आश्वासन नाही तर हमी देतो. राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी, विश्वास, गुणवत्ता आणि निकालांची परंपरा. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.